गाइस अभी जा रहे हैं हम लोग ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि पूर्ण उन्हामध्ये रखडत्या, कारण की आमच्या ड्रायव्हरने खूप टाइम केला. 5 वाजता बोलवले आणि आला 7:30 वाजता. काय बोलणार म्हणून. इकडे खूप स्कॅम आहेत खरंच. आमची जी गाडी होती ती तिकडेच थांबवली पोलिसांनी, पुढे जाऊन नाही देत, कारण की पुढे रिक्षा इकडल्या जातात, तर इकडल्या रिक्षा पण नाही अवेलेबल मिळत आहे. सो आता आम्ही चालत चाललेलो आहेत, बघू शकता. आम्हीच नव्हे तर सर्वजण चालतच चाललेले आहेत. आणि अजून किती 6 किलोमीटर चालायचं आहे भाई या रखरखत्या उन्हामध्ये. सूर्य दिसतो तुम्हाला, बघू शकता. आणि गाईज बघू शकता, जसं तुम्ही बघितलं एवढी ट्रॅफिक आहे. सो तुम्ही रिक्षा ऑटो वगैरे काय केली भेटली तुम्हाला तरी काय फायदा नाही आहे, कारण की ट्रॅफिक बघा ना भाई इथपर्यंत लागले तेव्हा पुढे पण. सो पैदली ठीक आहे, आता 6 किलोमीटर चालायला लागेल. काय स्पीड आणि कुठल्या काळ्या कोपऱ्यातून निघतो आम्ही. भाई 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 तर गाईज बघू शकता, रस्त्यावरून नाही तर चक्क डोंगरामधून गाड्या काढायला लागल्या सर्वांनी. ट्रॅफिकच बघा ना भाई, बापरे बापरे. दर्शन भेटणं पण खूप मुश्किल आहे, मला तर वाटते. फेरी फुकट नाही जाऊन देणार मी तर भाई, किती टाइम लागेल तरी जाणारच आम्ही, बघू शकता. खरंच गाईज एवढा क्राऊड, काय बोलायचं आता बघा तुम्ही, इमॅजिन करा. भाई इकडूनच काय भेटणार आपल्याला, तेच का नाही भावा. एक तर आधीच बघ ना किती गर्दी आहे. बॅटरी एक साईडला रिव्ह्यू. हा कोण ही सावली मग पूर्ण हालत खराब आहे. आता 1 किलोमीटर राहिलं असेल मंदिराजवळ पोचण्यासाठी, पण इथे आम्ही बऱ्याच जणांना विचारलं, ते सांगतात काय जाऊन फायदा नाही, पूर्ण गर्दी आणि गर्दीच आहे. कारण की काल गेलेले आहेत ना मंदिरात जे, ते अजून लाईनीत उभे आहेत दर्शनासाठी. सो आता विचार पडला आहे जाऊ की नको. आता आम्ही ट्राय करतो, बघूया काय करायचं ते. हळूहळू पोचत आहेत आम्ही, ह्या गर्दीतून निघालेलो आहोत आणि दाखवतो तुम्हाला इकडला. बघू शकता गाईस, एक कुठे नदी आहे, नर्मदा नदी आहे, बघू शकता. होय चपला. तर आता आम्ही खाली उतरलेले आहेत नर्मदा घाटावर, दाखवतो तुम्हाला, आणि नंतर वरती जाणार आहे दर्शनासाठी. सो बघूया, बघा तुम्ही ते बघा, इथे जायचं आपल्याला. घाट बघा तुम्ही.
आता काय टाका जैकेट कंपल्सरी है तो 5,000 जुर्माना लगेगा ऐसा बोला था ये बच्चा पॉवर बँक कोण तरी दिल तर मी रोहित वाय रोहित जवळ आहे वेळेला रोहित काय बोलव नाही तो आमची बोट निघालेली आहे आता नाव कुठे चाललो काय चाललो काय माहिती नाही बट चाललो नाव लग चुके घाट पे माहिती नाही कुठे आता उतरते चष्मा कोणाकडे आहे